हां, मस्त सुवास येतोय. अगदी हॉटेलमध्ये गेल्यावर जो ग्रेव्हीचा आपल्याला वास येत असतो ना, अगदी तसा वास येतोय. आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट झाली आहे. रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला की रेसिपीला असा ट्विस्ट आपोआपच दिला जातो. वेलकम टू अर्चनाज रेसिपीज. आजची रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोरमा रेसिपी पाहूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, आलं, लसूण आणि जिरं घेतलं आहे. 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा, 2 तमालपत्राची पानं, 2 मीडियम साईज कांदे बारीक चिरून, 4 मोठे टोमॅटो आणि इथे भिजवून घेतलेले 10 ते 12 काजू आणि 2 चमचे मगजबी आहे. तासभर भिजवून घेतलं आहे ते. आता आधी आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता यामध्येच काजू आणि मगजबी घालून ते एकत्र वाटून घेऊया. आता पुन्हा थोडंसं पाणी घालून हे एकदा वाटून घेऊया. आता हे एकदम फाईन पेस्ट आपण करून घेतलं आहे. आता मिक्सरमध्ये कांदा पल्स करत बारीक करायचा आहे. कांदा फार बारीक नाही करायचा, नाहीतर त्याचं पाणी सुटतं. आता असंच टोमॅटोही वाटून घेऊया. इथे 2 बॅचमध्ये टोमॅटोची पण पेस्ट मी करून घेत आहे. गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालूया. सुरुवातीला आपण भाज्या परतून घेणार आहोत. आता कुर्मासाठी इथे बीन्स घेतले आहेत. गाजर हे थोडेसे लांब असे चिरून घ्यायचे. इथे फ्लावर घेतला आहे. तो गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून उकडून घेतला आहे. एक 10 मिनटं फक्त उकडून घ्यायचा, फार शिजवायचं नाही, नाहीतर तो मऊ पडेल. तेल गरम झालंय. आता आधी गाजर आणि बीन्स परतून घेऊया. गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे भाज्यांचा क्रंचीनेस तसाच राहील, त्या मऊ पडणार नाहीत. आता भाजीचा कलर छान बदलला आहे, पहा. आता यामध्ये फ्लावर घालूया आणि पुन्हा एक 5 मिनटं परतून घेऊ. आता ज्यांना कळत असेल ते म्हणतील यांनी माईक पण लावला आहे आणि व्हॉइस ओव्हर पण केला आहे, तर थोडी गडबड झाली आहे. माझा माईकची बॅटरी संपल्यामुळे तो बंदच होता आणि मी फक्तच बोलत राहिले, त्यामुळे आता मला पुन्हा व्हॉइस ओव्हर करायला लागला. आता काम करायचं म्हणजे असे काही मजेशीर प्रसंग येतच असतात. हाय फ्लेमवर सर्व भाज्या आपण परतून घेतल्या आहेत. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. नेहमीपेक्षा तेल थोडं जास्त घ्या, कारण भाजी ग्रेव्हीची आहे ना, त्यामुळे थोडं जास्त तेल लागेल. तेल गरम झालं की यामध्ये तमालपत्र, दालचिनी आणि लवंग घालायचं आहे. त्यासोबतच स्लिट करून घेतलेल्या हिरवी मिरची पण घालायची. मिरची आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे आणि भाजीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. आता वाटून घेतलेला कांदा घालूया.
कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. कांद्याचा कलर बदलला आहे. आता यामध्ये हळद आणि तिखट घालायची आहे. तिखट मी नेहमीपेक्षा अर्धा चमचा जास्तच घातली आहे, कारण काजूमुळे थोडासा भाजीला गोडवा येतो, तो याने कव्हर करता येईल. आता हे मसाले छान मिक्स झाले की यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. इथे मी 1.5 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा छोले मसाला घातला आहे. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता, याने फ्लेवर आणि चव खूप छान येते. तर मसाले एकदा नीट मिक्स झाले की यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे. टोमॅटोतील पूर्ण पाणी सुकेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर यावर झाकण ठेवून हे छान शिजवून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये काजू खोबऱ्याचं जे वाटण होतं ते घालूया. आता हाय फ्लेमवरती हा मसाला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं. दही घालताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता पुन्हा एकदा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून 1 मिनिटभर हा मसाला शिजवून घेऊया.
ग्रेव्हीला मस्त तेल सुटलं आहे. कढईपासून मसाला असा छान सुटायला लागला की समजायचं तो छान परतला गेला आहे. आता यामध्ये भाज्या घालूया. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा एकदा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता झाकण ठेवून एक अर्धा मिनिट भाजी शिजवून घेऊया. आता तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही पातळ करू शकता. आता इथे मी साधारण एक ग्लासभर पाणी घातलं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोरमा रेडी आहे. आता यामध्ये कसुरी मेथी घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, आणि गॅस बंद करून 3 ते 4 चमचे फ्रेश क्रीम घालायचं. तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.